तुम्हाला तुमचं स्वप्न याच वर्षी म्हणजे पोलीस भरती 2026 मध्येच पूर्ण झालेलं बघायचंय. मग यासाठी तुम्हाला रोड मॅप माहितीये का? तर हा पोलीस भरतीचा रोड मॅप तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत नेऊन पोहोचवेल. तर नक्की काय आहे रोड मॅप? रोड मॅप म्हणजेच स्ट्रॅटेजी. आपल्याला जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला रोड मॅप फॉलो करावा लागतो. तसंच आपल्याला पोलीस भरतीचं स्वप्न आपलं पूर्ण करण्यासाठी सुद्धा पोलीस भरतीचा रोड मॅप जर तुम्ही फॉलो नाही केला, तर पोलीस होणं तर इम्पॉसिबलच आहे. कारण आपण काय करतो, कधी हे YouTube चॅनल, कधी ते YouTube चॅनल, कधी या ॲपवर जा, कधी तिकडे जा, कुठे काय चाललंय बघत बसतो. ह्याच्याने काय होतं, आपण पोलीस होणं होणं तर लांबच राहतं. पण याच्याने आपला टाईम वाया जातो, आपले एफर्ट्स वाया जातात, आपली एनर्जी सुद्धा वेस्ट जाते. मग आपल्याला जर खरंच यावर्षी पोलीस व्हायचंय, 5-6 महिने आपल्याला एकदम जिद्द, चिकाटीने अभ्यास करावा लागेल. नंतर तर रिव्हिजनचा पार्ट आहे, पण पहिले 5 ते 6 महिने आपल्या पोलीस भरतीसाठी आपल्याला देणं जास्त गरजेचं असतं. मग हेच 5-6 महिने जर आपण रोड मॅपने गेलो, तर आपल्या रिव्हिजन पर्यंत आपण लवकर पोहोचतो. कारण पहिले तर आपल्याला रोड मॅप फॉलो करणं गरजेचं आहे. मग रोड मॅप काय आहे? तर सगळ्यात पहिले आहे तो म्हणजे आपल्या पोलीस भरतीचा सिलेबस. पोलीस भरतीला मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान हे विषय आहेत, बरोबर? मग याच विषयांचा, सगळ्या विषयांचा कन्सेप्टचा अभ्यास आपल्याला आधी करणं गरजेचं आहे. म्हणजे सिलेबस पूर्ण तोंडपाठ करणं गरजेचं आहे या रोड मॅपमध्ये. आणि त्याच्यानंतर हे सगळं शिकल्यानंतर, सिलेबस बेसिक टू ऍडव्हान्स शिकल्यानंतर टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सरचा अभ्यास करणंही या रोड मॅपमध्ये तितकंच गरजेचं आहे. कारण आपण काय शिकलोय, किती शिकलोय, त्याचं एक्झामला किती येतं हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आणि आपण शिकतो एकदम डिटेलमध्ये, राईट? आणि पेपरला प्रश्न असतात वन लाईनर. मग आपल्याला वन लाईनर प्रश्न आल्यानंतर उत्तर देता येतात की नाही यासाठी गरजेचं आहे टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सरचा अभ्यास करणं. आणि त्यानंतर आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये येतं ते म्हणजे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. म्हणजे याच वर्षी झालेले सगळे प्रश्नपत्रिका, सगळ्या जिल्ह्यांचे पेपर विश्लेषणात्मक सोडवणं. तर हा झाला आपला रोड मॅप. आपल्या यशाच्या दिशेने आपल्याला जायचंय, तर हा रोड मॅप आपल्याला अगदी परफेक्ट फॉलो करावा लागेल. तर आणि तरच तुम्ही सुद्धा व्हाल एक दिवस पहिल्याच प्रयत्नात वर्दी फिक्स वाले. तर बघूयात आपण पोलीस भरतीचा जो काही रोड मॅप आहे टिक्कर मराठीने तुमच्यासाठी बनवलाय. तर सगळ्यात पहिलं आहे निर्माण बॅच, जे की मी तुम्हाला म्हटलं आधी सिलेबस कम्प्लीट करणं गरजेचं आहे. मग इथं बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला निर्माण बॅच मध्ये शिकवलं जाणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिस बॅच, या निर्माण बॅच मध्ये झालेले सगळ्या टॉपिकचे लाईव्ह मध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर आपण या प्रॅक्टिस बॅच मध्ये घेणार आहोत. आणि त्यानंतर आहे PYQ बॅच, जे की मी तुम्हाला म्हटलं सगळे विषयांचे सगळे पेपर, सगळ्या जिल्ह्यांचे सगळ्या विषयांचे पेपर तुम्हाला इथे विश्लेषणात्मक स्वरूपात भेटणार आहे. तर हा झाला आपला रोड मॅप. तर कशा पद्धतीने तुम्हाला टिक्कर मराठी हा रोड मॅप देणार आहे एकदा बघूयात. ही जी काही सगळ्यात पहिले आपली सिलेबस वाली बॅच आहे, ए पासून तर झेड पर्यंत, म्हणजे जो मुलगा अगदी फ्रेशर आहे, ज्याला पोलीस भरतीचा पण माहिती नाहीये, एकदम फ्रेशर आहे, काहीच येत नाहीये, त्याच्यासाठी ही निर्माण बॅच अगदी महत्वाची आहे, वरदानच ठरेल मी तर म्हणते. कारण याच बॅच मध्ये आपले किती विषय आहेत? 4च. हे 4ही विषय तुम्हाला अगदी जोपर्यंत समजत नाही एखादी कन्सेप्ट तोपर्यंत शिकवले जात आहेत. दररोज 4 तासाचे लाईव्ह लेक्चर, प्रत्येक विषय 1-1 तास. तुम्हाला म्हटलं मी 5 ते 6 महिने आपल्याला जिद्द चिकाटीने अभ्यास करावाच लागेल. ही बॅच आपली 4 महिन्यांची आहे. आणि आता विचार करा, ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये भरती येणार आहे असं म्हणतात. मग आपल्या हातामध्ये राहिलाच किती वेळ? मग यासाठी तुम्हाला आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायला हवी. हे सगळे रोज लाईव्ह झालेले लेक्चर 1 वर्षभर आपण आपल्या मोबाईलमध्ये कितीही वेळा बघू शकतो, जेणेकरून नंतर कधी आपल्याला अभ्यास करत असताना डाऊट पडलाच तर मग आपण लगेच तो टॉपिक ओपन करून तिथल्या तिथे ती कन्सेप्ट पुन्हा क्लिअर करून घेऊ शकतो. त्यानंतर ही बॅच जर तुम्ही लावली, सगळ्या विषयांची पुस्तकं तुम्हाला ई बुक स्वरूपात फ्री भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे भटकायची गरज नाही की बाबा मला हे पुस्तक पाहिजे, मला तो अभ्यास करायचा आहे. अभ्यास पण इथेच होणार, रिव्हिजनसाठी पुस्तकं सुद्धा तुम्हाला इथेच फ्री मध्ये दिली जाणार आहेत, ही बॅच जर तुम्ही घेतली तर. त्यानंतर आहे चालू घडामोडी, म्हणजे करंट अफेअर्सचं मासिक, त्रैमासिक, सामासिक तुम्हाला याच बॅच मध्ये फ्री दिलं जाणार आहे. करंट अफेअर जर तुम्ही आजकाल कुठलाही पेपर ओपन केला ना, यावर्षी झालेले, जास्तीत जास्त जीके जीएस मध्ये फोकस जास्तीत जास्त आपल्या चालू घडामोडीवर आहे. पेपर एकदा बघाच. तर महत्वाचं आहे, तेही तुम्हाला इथे दिले जाणार आहे. 100+ सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला दिले जाणार आहेत,
जेणेकरून शिकवलेलं समजलंय की नाही हे 100 पेपर सोडवल्यावर नक्की तुम्हाला समजेल. आणि डाऊट सेशन ऑडिओ, व्हिडिओ, व्हिज्युअल. आपण आठवडाभर जे काही शिकवतो, ऑन द स्पॉट शिकवत असताना जे मुलांना डाऊट पडतात, ते डाऊट आपण त्या-त्यावेळी तिथल्या तिथं क्लिअर करतो. बट जे विद्यार्थी त्यावेळी डाऊट नाही विचारू शकत किंवा जे लाईव्ह लेक्चर नाही करत आपले, तर संध्याकाळी काही कारणास्तव सकाळी झालेले लेक्चर संध्याकाळी बघतात. मग त्यांना जे डाऊट पडलेले असतात, आठवड्यातून एकदा शनिवार असा दिवस आपण निवडलाय की त्या दिवशी आपण हे शंका निरसन सत्र अरेंज करतो आणि तिथे जे काही तुम्हाला डाऊट असेल ते क्लिअर करतो. मला सांगा, रोड मॅपची ही पहिली पायरी आहे आपली. ही जर व्यवस्थित केली तर पुढच्या पायऱ्या आपोआप छोट्या छोट्या होत जातात. त्यानंतर दुसरी पायरी आहे रोड मॅपची आपली प्रॅक्टिस बॅच. बेसिक पासून शिकून झाल्याच्या नंतर वेळ येते ती म्हणजे रिव्हिजनची. प्रॅक्टिस बॅच मध्ये जे निर्माण बॅच मध्ये आपण शिकणार आहोत त्या सगळ्या टॉपिकचे एका बाजूला निर्माण बॅचचे लाईव्ह लेक्चर चालू राहणार, दुसऱ्या बाजूला इकडे लाईव्ह शिकवून झाल्याच्या नंतर त्याच टॉपिकचे टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर आपण प्रॅक्टिस बॅच मध्ये घेणार आहे. जेणेकरून तुम्हाला लगेच क्लिक होईल की बाबा शुभांगी मॅडमने तिकडे हा टॉपिक शिकवला, या टॉपिकचे प्रश्न लगेच इकडे घेतले, त्यामुळे हा प्रश्न माझा चुकतोय तर ह्या प्रश्नाची कन्सेप्ट माझी इकडे व्यवस्थित झालेली नाही, तर ती तिथल्या तिथे तुम्हाला लगेच क्लिअर करता येते. इकडे सुद्धा रोज 4 तासाचे लाईव्ह लेक्चर होणार आहेत. हे सगळे लेक्चर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 1 वर्षभर कितीही वेळा ओपन करून बघू शकता. विषयानुसार प्रश्नोत्तरे तुम्हाला या बॅच मध्ये दिली जाणार आहेत. टॉपिक नुसार सुद्धा प्रश्नोत्तरे अवेलेबल आहेत. सगळ्या विषयांची पुस्तकं ईबुक स्वरूपात भेटतील आणि टॉपिक वाईज सराव प्रश्नपत्रिका संच सुद्धा तुम्हाला अगदी फ्री दिला जाणार आहे या प्रॅक्टिस बॅच मध्ये. त्यानंतर वेळ येते की गेल्या वर्षी विचारलेले प्रश्न कसे होते हे अभ्यासणं, कारण पुढचा पेपर हा मागच्या पेपरवरच आधारित असतो. PYQ 2026 याच वर्षी झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या की आता झालेल्या आहेत पेपर, त्या पेपरमध्ये कशा प्रकारे प्रश्न आले होते हे सगळं विश्लेषणात्मक स्वरूपात सगळे जिल्हे 80+ पेपर आपल्याकडे आहेत. शिपाईचे पेपर, लोहमार्गाचे पेपर, कारागृहाचे पेपर, चालकचे पेपर, बँड्समनचे पेपर, SRBFचे पेपर, सगळे पेपर 80+ पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्या सगळ्या पेपरचं विश्लेषणात्मक स्वरूपात सगळी उत्तरं स्पष्टीकरण तुम्हाला या बॅच मध्ये दिलं जाणार आहे, जेणेकरून 30 ते 40% PYQ जसेच्या तसे रिपीट होतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि जे रिपीट नाही होत ते एकतर नवीन असतात ऍड केलेले किंवा मागील प्रश्नावरूनच मॉडिफाय होऊन नवीन प्रश्न तयार झालेले असतात. त्यामुळे PYQ अभ्यास नाही आपल्यासाठी तितकंच गरजेचं आहे. तर आता तुम्हाला कॉम्बो बॅच भेटत आहे. तीनही बॅच एकत्रित. मूळ फी 2503 बॅचची होती, तर ऑफर मध्ये तुम्हाला फक्त 1199 आहे. आणि ही ऑफर महत्वाचं आहे की 8 जून पर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे तुम्ही कधीही ऍड बघताय लगेचच्या लगेच एनरोल करून घ्यायचंय, कारण एकदा वेळ गेली रोड मॅप परत हाताशी लागत नाही. मग रस्ता चुकायला आपल्याला वेळ नाही लागत, तर रस्ता आपल्याला चुकवायचा नाहीये, पहिल्याच प्रयत्नात आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मग ज्यांना ज्यांना ही बॅच पाहिजे, आपली ऍप आहे टिक्कर मराठी, प्ले स्टोअरला जाऊन टिक्कर मराठी टाईप करून ऍप डाउनलोड करून घ्या किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून घेऊ शकता. अधिक माहितीसाठी काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील, ऑफिस नंबर आहे आपला 8233007373 या नंबरवर कॉल करा, चौकशी करा आणि आपलं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने रोड मॅप साठी तरी पहिलं पाऊल नक्कीच टाका, कारण यावर्षी काहीही होऊ दे, गुलाल आपलाच पाहिजे. थँक्यू.